بیتو زدن حرومیا یا اول فصل صاف کردن. नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्र. इराण इस्रायल युद्धाला तब्बल 10 दिवस जे आहेत ते उलटून गेलेले आहेत. सगळ्यांना हे युद्ध कुठे जाईल याच्याबद्दलची एक भीती सुद्धा मनात आहे. कारण भारताच्या दृष्टिकोनातून जर विचार आपण केला तर खास करून तेलाच्या किमती वाढतील का याबद्दल लोकांच्या मनात शंका आहेत. याशिवाय हे युद्ध जर मध्य आशियाईमध्ये किंवा पश्चिम आशियाई देशांमध्ये जर अधिक वाढत गेलं तर भारताच्या दृष्टीने सुद्धा सामरिक दृष्ट्या नव्हे परंतु डिप्लोमॅटिक लेवलवर भारताची काय पोझिशन असेल, काय स्थिती असेल, या सगळ्याबद्दल चर्चा करण्यासाठी माझ्या सोबत आहेत निवृत्त मेजर जनरल नितीन गडकरी सर. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. मुळात हे युद्ध जेव्हा सुरू झालं तेव्हा इराणला अंडर एस्टिमेट केलं का इस्रायल आणि अमेरिकेने? कारण त्यांना बहुधा त्यांच्यामध्ये एक अशी तयारी असावी की एक क्विक स्विफ्ट ऑपरेशन करायचं, खामेनींचा खात्मा करायचा आणि मग आपल्याला हवं ती व्यक्ती तिथे सत्तेत बसवायची. पण त्यांनी अंडर एस्टिमेट केलं का? हो, नमस्कार. धन्यवाद मला तुमच्या चॅनलवर बोलायचं हा तुम्ही जो संदर्भ दिलाय. निश्चित म्हणजे माझ्या मताप्रमाणे तरी US इस्रायलनी कुठे ना कुठे अंडर एस्टिमेट केलं होतं. पण हे लक्षात ठेवायचं जरुरी आहे की हे काय युद्ध पहिलं युद्ध नाही आहे. जूनमध्ये पण 12 दिवस त्यांनी केलं होतं. तर कुठे ना कुठे ते प्लॅनिंग जी आहे ती चालू होतीच. तो इंटेलिजन्स सोर्स असेल की काय असेल म्हणा, त्यांचं असं अपेक्षा होती की एकदा टॉप लिडरशिप गेली की कोणी ना कोणी मधून येईल. पण अंडर एस्टिमेशन असं झालं की IRGC जे कंट्रोल करते इराणला खरं, त्याचं नेटवर्क किती डीप आहे आणि कुठपर्यंत शिरलेलं आहे ही कल्पना असली तरी प्रत्यक्ष रूप त्याचं बघितलं आत्ताच त्यांनी. आणि तिथे चूक आतापर्यंत म्हणू नाही शकत कारण की अजून युद्ध चालू आहे. पण कुठे ना कुठे एस्टिमेशन मध्ये मला तरी वाटतंय ही चूक झालेली आहे. त्यानंतर इराणकडून ज्या पद्धतीचे प्रतिहल्ले झाले, मग ते त्यांनी त्यांचं टार्गेट जरी US एम्बसीज किंवा असं असलं तरी सुद्धा कतार म्हणा, दुबई म्हणा, ज्याला एकदम सेफ हेवन म्हणजे या सगळ्या गल्फ कंट्रीजमध्ये यांनी का केलं असेल आणि त्याचे परिणाम काय होतील? कारण हे देश जे आहेत हे तसे युद्धाला तयार असलेले देश नाहीये. या प्रश्नाचं खरं म्हणजे उत्तर देणं एवढं सहजासहजी तुम्ही म्हणजे सरळ उत्तर नाहीये. इराणला एवढं माहिती होतं की आपल्याकडे फायर पॉवर जे इस्रायल आणि US मध्ये ते नाहीये. जर आपण डायरेक्टली फक्त इस्रायल आणि अमेरिकाशी भांडत राहिलो तर कुठे ना कुठे त्यांना जो डॅमेज होईल तो काही एवढा पूर्ण विदेश किंवा म्हणजे जगात त्याचा काही परिणाम होणार नाही. पण जर GCC कंट्रीजला त्याच्या आतमध्ये दायऱ्यामध्ये आणलं तर विश्वमध्ये जो हाहाकार मचेल त्याला झाल्यावर इराणला फायदा होऊ शकतो. हा विचार त्यांनी नक्कीच केला असेल. इराणनी डायरेक्ट टार्गेट केलंय GCC कंट्रीज मध्ये US बेसिसला. बरोबर. की जिथे तुम्ही US चे
मिलिटरी आहे किंवा युएसचा भाग आहे तिथे आम्ही मारू, कारण की ते आम्हाला मारतायत. हा डाव त्यांचा बरोबर होता की नाही होता हे सांगणं आता मुश्किल आहे. कारण की काही पण तुम्ही म्हणा, कोणी पण देश आपल्यावर हमला केलेला त्यांना आवडत नाही. अजूनपर्यंत हे GCC देश आले नाही आहेत या भांडणात. याचं कारण हे आहे की त्यांना असं वाटतंय की आपण न आलेलं बरं, नाही तर उगीच वाढेल. त्यांना न वाढवायचं असे आहे म्हणून ते करतायत. पण कितपर्यंत ते वाट बघतील किंवा हे कितपर्यंत आपल्यावर डॅमेज येऊ देऊ शकतील ही शंका सगळ्यांच्या मनात चालू आहे. आता सौदी अरेबिया बघा, काही जरी म्हटलं तरी सौदी आणि इराण एक दुसऱ्याच्या विपक्षी बरोबर, अगदी मेन आज एनिमीज आहे. येस. तुम्ही सौदीच्या एअरफील्ड ऑइल फील्डवर तुम्ही डॅमेज केला, कधी ना कधी कुठे ना कुठे ते त्याचा जरूर बदला तर घेतीलच. इट्स अ वेट अँड वॉच गेम सध्या तरी. आणि इराणला हा जो त्यांची लढाई आहे पूर्ण जगभर जर फैलली तर त्यांचा जास्त त्याच्यात फायदा आहे. म्हणून त्यांनी हे सगळं केलेलं, सगळ्यांना इन्व्हॉल्व्ह केलेलं. आता गल्फ ऑफ हॉर्मुझचा एक जो मुद्दा असतो त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष याच्यासाठी की जवळपास 20% व्यापार त्या भागातून होतो. नंतर रेड सी चा पण एक कन्सर्न आहेच आहे. याचे सगळे परिणाम, गल्फ ऑफ हॉर्मुझ जर बंद पूर्णतः झालं तर त्याचे परिणाम, रेड सीचे परिणाम कसे होतील असं तुम्ही बघता? सगळ्यात जास्त म्हणजे रेड सी तर पहिले पण प्रॉब्लेम मध्ये होता, मला माहिती आहे, हुतीजच्यामुळे. पण गल्फ ऑफ हॉर्मुझ जे आहे, गल्फ ऑफ हॉर्मुझ मधनं जे तेल येतं ते कम्प्लीट गल्फ एरियाचं जे तेल आहे ते याच्यामधनं येतं. वेस्ट एशियाचं तेल ज्याला आपण म्हणतो. भारताला 40% तेल इथून येतं. चायनाचं पण मोर दॅन 30% कम्स फ्रॉम हिअर. युरोपला पण खूपसं इथूनच जातं. तर तुम्ही गल्फ ऑफ हॉर्मुझ, स्ट्रेट्स ऑफ हॉर्मुझ ज्याला म्हणतात, त्याला जर बंद केलं तर नॅचरली आहे की ऑइल सप्लाय पूर्ण जगामध्ये कमी होऊन जाईल. ऑइल सप्लाय कमी झालं म्हणजे ऑइल प्राइसेस वरती जातील, म्हणजे इन्फ्लेशन वाढेल, पूर्ण देश विदेशांची पूर्ण इकॉनॉमी उद्ध्वस्त होईल. आणि याच्या कारणानेच इराण माहिती होतं की हॉर्मुझ जे आहे जगलर आहे. जगलर म्हणजे करेक्ट, जगलर वेन जगलर वेन म्हणतात. येस. आणि हे कारण आहे की युएसनी इराणची नेव्ही सगळ्यात पहिले डिस्ट्रॉय केली. पण तरी पण नेव्ही जरी तुम्ही डिस्ट्रॉय केली तरी शिपिंग थ्रू हॉर्मुझ, मिलिटरी शिपिंग आणि कमर्शियल शिपिंग ज्याला म्हणतात, हे दोन वेगळे वेगळे आहेत. अजूनपर्यंत कमर्शियल शिपिंग आता 28 फेब्रुवारी नंतर बंद आहे. आणि त्याच्यामुळे याचा परिणाम खूप जास्त होऊ शकतो ऑइल प्राइसेसला. आणि इंडिया सध्या तरी म्हणतंय की आपल्यावर परिणाम होणार नाही कारण की आमच्याकडे स्टॉक्स आहेत. करेक्ट. पण कितपर्यंत ते स्टॉक्स राहतील आणि कितपर्यंत आपण बघत राहू हे तर आपल्याला सांगणं फार म्हणजे अजून तरी मुश्किल आहे. इराणमध्ये एवढ्या म्हणजे सामरिक दृष्ट्या आपण तयारी असं जर म्हटलं तर इराणमध्ये हे युद्ध एक लॉंग टर्म, दीर्घकाळ चालवण्याची क्षमता आहे का? दुसरं, अमेरिकेमध्ये ट्रम्प यांची जी एक अतिमहत्वाकांक्षा आणि ज्याच्यामध्ये त्यांच्या धोरणामध्ये कुठेही सातत्य दिसत नाही आपल्याला, अशा परिस्थितीमध्ये हे युद्ध जास्त गंभीर स्वरूप धारण करू शकतं का? हा प्रश्न सगळे न्यूज चॅनल, सगळे पेपर, सगळे कॉलमिस्ट हाच विचारतात की या युद्धाचं कुठपर्यंत जाईल, वर्ल्ड वॉर 3 मध्ये होईल की नाही, केव्हा संपेल. पण माझं जे मत आहे, जे मी आपलं मत सांगतो, हो, इराणची क्षमता बॅलिस्टिक मिसाइल्स, लॉन्चर्स, ड्रोन्स करेक्ट, हे याच्यामध्ये सर्वश्रेष्ठ होते. ते आर्सेनल US आणि इस्रायलच्या प्रमाणे खूप रीतीने ते संपलेलं आहे. ॲज पर रिपोर्ट 60% त्यांचा डॅमेज झालेला आहे. फायरिंग 80% to 90% कमी झाले. पण त्याचा अर्थ असा नाही की पूर्ण संपलंय. राईट. तर तुम्ही इराणची जॉग्राफी बघा ना, नॉर्थ टू साऊथ अँड ईस्ट टू वेस्ट. इराण इज वन ऑफ सगळ्यात मोठं
वेस्ट एशियाचा देश आहे, सगळ्यात नाही पण वन ऑफ द बिगेस्ट. कुठे छिपवलं आहे, कुठे ठेवलंय हे सांगणं फार मुश्किल आहे. दुसरं म्हणजे माझ्या मते तरी इराण प्रिपेअर करत असेल आपल्याला एव्हर सिन्स हे चालू झालं, करेक्ट. की ही त्यांना स्थिती कल्पना होतीच की येऊ कधी ना कधी शकते. होईल. करेक्ट. या स्थितीमध्ये आपण कुठे काय ठेवायचंय हे फक्त त्यांनाच माहिती. म्हणून इराणला सबज्युगेट करणं, इंग्लिशमध्ये म्हणजे सबज्युगेट करणं, ते तर इम्पॉसिबल आहे. रिजीम चेंज करणं हे जे त्यांचं ध्येय होतं बरोबर. ते पण पूर्ण झालं नाहीये, कारण की जो रिजीम त्यांना पाहिजे होती ती आली नाहीये. IRGCचा जो कंट्रोल आहे तो काही गेलेला नाही. तो इराण आणि अमेरिकेचं हे युद्ध कितपर्यंत चालू शकतं हे इराणवर तर डिपेंड करतं, पण अमेरिकावर पण डिपेंड. इराणकडे मुख्य प्रॉब्लेम आहे की जो आर्सेनल आहे, बॅलिस्टिक मिसाईल्स आणि बाकी यांचा, तो हळूहळू कमी होणारच आहे. जर तुम्ही आपल्या देशाच्या बाहेर नाही गेला तर डॅमेज तुम्ही करू शकत नाही, तुमचंच डॅमेज होईल. होय. तर इराणचं ध्येय काय की आम्ही रेजिस्ट करू, तुमचे किती पण तुम्ही प्रयत्न करा, आम्ही सक्षम होणार नाही. त्याचा अर्थ काय की अमेरिकेला कधी ना कधी सांगायला लागेल, चला ठीक आहे, आपण हा जो प्रॉब्लेम आहे याला पुढे कधीतरी याचं निष्कर्ष काढूया आणि सध्या तरी सीज फायर करूया. तर हे दिस इज अ व्हेरी, हा डिलेमा जो आहे ना फार मोठा आहे की ट्रम्प कितपर्यंत जाईल. आता परवाच मला वाटतं काल बीबीसीनी पण रिपोर्ट केलंय की ट्रम्पचं स्टेटमेंट आहे की लवकरच युद्ध संपेल. कसं संपेल, काय संपेल हे माहित नाही, पण लवकरच युद्ध संपेल. इनफॅक्ट ऑइल प्राइसेस कमी पण झाले थोडेसे, रुपी पण स्टेबलाइज झाला त्याच्यामुळे. तर कधी ना कधी हे त्यांना लक्षात येईल की हा जो आपला डाव होता रेजिम चेंजचा तो एवढा सक्सेसफुल झाला नाहीये. आता आपल्याला काय करावं लागेल की याच्यावरनं एक ऑनरेबल एक्झिट किंवा रिट्रीट. बरोबर. मग या परिस्थितीमध्ये, कारण आपण भारताची भूमिका जर बघितली तर भारताच्या दृष्टीने इराण हा भारताचा शत्रू देश नाही. उलट भारताचे आणि इराणचे सर्व अर्थाने संबंध जे आहेत डिप्लोमॅटिक लेवलवर असतील सगळ्या अर्थाने चांगले आहेत. तसंच इस्रायल सोबत सुद्धा भारताचं जे नातं आहे ते चांगलं आहे. मग भारताकडे मध्यस्थी म्हणून बघितलं जाईल का? कठीण प्रश्न आहे त्याला उत्तर देणं. त्याचं कारण असं आहे की जर तुम्ही हा विचार केला की इराणचे मित्र कुठे आहेत, इराणचा कोणचा मित्र आलाय इराणला सपोर्ट करायला? कोणचाही नाही आलेला. भारत पण इराणचा मित्र होता, आहे, पण भारताचं इस्रायलशी पण तेवढाच चांगलं नाही. भारताचं युएसशी पण तेवढाच संबंध आहे. भारताला GCC कंट्री जे UAE आहे, सौदी आहे, बहारेन आहे, कतर आहे, ओमान आहे, यांच्याशी पण खूप चांगले आणि गेल्या 10 वर्षात आपण तिथे सर्व अर्थाने चांगले बिझनेस रिलेशन सगळेच. अशा स्थितीमध्ये कोणचंही सरकार असून द्या, काही कमिट न करणं इज द बेस्ट पॉलिसी. की तुम्ही इथून पण नाही बोला, तिथून पण नाही बोला, आणखीन हेच सांगत राहा की लवकरात लवकर संपवा. आता भारतावर परिणाम कसा पडेल म्हणजे इनडायरेक्टली अर्थव्यवस्था पूर्ण जगभर खराब होणार आहे, भारताची पण खराब होणार. पण डायरेक्टली इराणच्यामुळे भारताचं खराब होणं आता तरी असं वाटत नाही. आपला चबार फोर्ट जो आहे त्याच्यावर ऍज इट इज परिणाम बंद झालाच होता, याच्या पहिलेच बंद झाला होता. पण आपण इराणकडनं खूपसं ऑइल घेत होतो, त्याला ऑल्टरनेट मिळेल नाही मिळेल ही शंका आहे. पण मला तरी असं वाटतंय की जी पण डिस्पेन्सेशन म्हणजे जे पण सरकार पुढे खमेनी, मुश्तेबा खमेनी येईल का कोणी पण येईल, तेवढं तर ते विचार करेलच की भाई ज्या देशांनी आपल्याला सपोर्ट जर नाही केला तरी आपल्या विरुद्ध ते नाही आले, ते आपले दोस्तच आहेत, ते आपले काही दुश्मन नाही आहेत. तर इंटरनॅशनल रिलेशन्स मध्ये हे मान्य आहे की तुम्ही कोणत्याही शत्रू देशाच्या खिलाफ नाही गेला म्हणजे तुम्ही त्याचे शत्रू नाही. समवेअर यू हॅव
सपोर्टेड इट इन सम मॅनर असं माझं तरी म्हणणं. भारतामध्ये ज्या प्रकारच्या प्रतिक्रिया आपण बघितल्यानंतर, खामेनी मारल्या गेल्यानंतर, अंतर्गत तुम्ही काय बघताय याचे परिणाम? म्हणजे भारताच्या आतमधलं हा, कारण काश्मीरमध्ये निदर्शनं झाली, हे झाली. एक रिलिजियस लीडर म्हणून फक्त बघितलं किंवा शिया सुन्नी नाही. खरं म्हणजे इराण हे माझं हा. इराणनी प्रयत्न केला की हे जर शिया सुन्नीमध्ये जर कन्वर्ट झालं असतं, अपार्ट फ्रॉम US अँड इस्रायल, इट वुड हॅव बीन व्हेरी नाईस. कारण आणखीन वाढलं असतं. भारतात शिया आहेत, पण बहारेनमध्ये पण शिया आहेत. आता इराणनी जर बहारेनला बॉम्ब टाकला, तर हे जे शिया भारतात आहेत त्यांना जर कोणी विचारलं भाई तुम्ही का सपोर्ट करतात जर ते बहारेनमध्ये पण टाकतायत, पण हा प्रश्न कोणी विचारलं नाही. कारण की हे पॉलिटिकल आहे. तुम्ही जर बघितलं की पहिले 2-3 दिवस सगळं डिस्टर्बन्स झाला, त्याच्यानंतर लोक पुन्हा शांत. आता खरं म्हणजे भारताचे शिया इराणचे सुप्रीम लीडर गेल्यानंतर तिथूनच्या कोणत्याही लोकांशी कितपर्यंत त्यांचं एलिजन्स आहे की मानतात, हे प्रश्नदायक एक विषय आहे. माझं तरी असं म्हणणं आहे की अपोजिशन जे आहे काँग्रेसवाले त्याचा फायदा घेतील, जसं घेतात. पार्लमेंट सेशन येऊन देते की आम्हाला पहिलं डिस्कशन करा की तुम्ही का सपोर्ट केलं. हे सगळ्या देशाचं पॉलिटिक्स आहे. ते पार्लमेंटरी सेशन संपल्यावर ते पण संपून जाईल. तर मला असं वाटत नाही की शिया सुन्नीचं काही भारतात त्याच्याबद्दल काही होईल की शिया म्हणतील की सुन्नीनी ते आमच्या विरुद्ध हे केलं किंवा आम्हाला आमच्या रिलिजियस लीडरला मारून टाकलं, असं तरी मला तरी वाटत नाही की होईल. याच्यामध्ये प्रॉक्सी म्हणून चायना इराणला मदत करेल का? सो दोन देश ज्यांच्याबद्दल चर्चा आहे की चायना आणि रूस, रशिया, बरोबर, जे US ला चेकमेट करू शकतात. करेक्ट करेक्ट. का दोघंही आले नाही, हा प्रश्न विचारायचं साहजिक आहे. मी पण विचारला होता ब्लॉग मध्ये की कितपर्यंत ते दूर राहू शकतात. 2-3 कारण असू शकतात. मला तरी असं वाटतंय जेव्हा US या वॉरमध्ये गेला होता, एक टॅसिट अंडरस्टँडिंग होती विथ रशिया अँड विथ चायना की आम्हाला इतकी मुद्दत द्या किंवा असं तुम्ही येऊ नका, आपण व्हॉट एव्हर इट इज याच्यानंतर आम्ही आणि तुमचे इंटरेस्ट आम्ही बघू. म्हणजे कोण नेक्स्ट रिजिम तुमच्याशी जर ऑइल ट्रेड करत असेल आम्ही त्याच्याबद्दल करणार नाही जर तुम्ही मध्यस्थी नाही आलात. पण इंटरनॅशनल रिलेशन्स मध्ये एक दुसऱ्याला सांगितलं म्हणून मानलं आणि तो एक वादा झाला, मी तुम्हाला वादा केला, हे असं होत नाही. बरोबर. बिकॉज इन इंटरनॅशनल रिलेशन्स नॅशनल इंटरेस्ट ऑफ परमनंट. ॲब्सोल्युटली. इट इज नॉट फ्रेंडशिप, इट इज नॅशनल इंटरेस्ट. जर उद्या चायनाला असं वाटलं की त्यांचे इंटरेस्ट इन इराण आर बिंग सॅक्रिफाईस्ड बाय US, नक्कीच चायना येईल. म्हणजे चायना म्हणजे आता जे कोवर्ट सपोर्ट आहे तो ओवर्ट सपोर्ट पण होऊ शकतो. रशिया का करत नाही, बिकॉज रशिया आपलं स्वतःच युक्रेनमध्ये अजूनपर्यंत निघू शकत नाही. पण इट इज क्वाईट पॉसिबल दॅट रशिया इज गिव्हिंग, म्हणजे आपले सॅटेलाइट इनपुट्स इराणला देत असेल. तुम्ही ऐकलं असेल अब्राहम लिंकनच्या बद्दल की मारलं 5 दिवस. म्हणा कॅरियरला, एअरक्राफ्ट कॅरियरला मारणं इतकं आसान नाहीये, पण कुठे ना कुठे काही ना काही इनपुट्स थ्रू सॅटेलाइट्स मिळत आहेत. सो कॉवर्टली म्हणजे कोणाला न जाणता कुठे ना कुठे मदत नक्की होत असेल इराणला, असं मला तरी वाटतं. एक प्रश्न नक्की पडतो की इस्रायलचा ऑलरेडी गाझापट्टीमध्ये खूप संघर्ष सुरू होता. अमेरिकेच्या पाठबळावर म्हणजे इस्रायल अशा मोहिमा का हाती घेते एवढ्या? इंटरेस्टिंग प्रश्न आहे. हे सगळं चालू केव्हा झालं? October 7. होय. October 7 नंतर इस्रायलला हे कळलं की किती पण तुम्ही त्यांना या देशांना दूर ठेवलं तरी ते
तुम्हाला सोडणार नाही. कधी ना कधी इतकं त्यांच्यामध्ये हेट्रेड आहे ज्यूसच्या बद्दल. तर जेव्हा ऑक्टोबर 7चा हा हादसा झाला, आणखीन त्यांनी गाझा पट्टीवर हमला केला, तर इस्रायलचे काही वॉर एम होते, त्याच्यात हमास होय. पण कुठे ना कुठे इस्रायलला माहिती पण होतं की हमासला डिस्ट्रॉय करणं विदाउट डिस्ट्रॉईंग इराण इज अ इम्पॉसिबिलिटी. कारण की हमासचं कार्डर लेबननमध्ये जातं, राईट. हेजबोल्ला म्हणून बनतील, हमासचे कार्डर कुठे दुसरीकडे जातील. तर जोपर्यंत इराण छ देत राहिले तोपर्यंत हे काही त्यांचा परमनंट प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. तर स्टार्टेड विथ हमास इन गाझा, वेंट टू हिजबुल्ला. त्यांना काय वाटलं की आपण चला प्रॉक्सीजला संपवू, होय. की हमासला संपवलं, हिजबुल्ला पण संपवलं, हुतीजला पण खूपसं केलं, पण तरी परमनंटली हे सॉल्व्ह होणं नाहीये. आणखीन आता तुम्हाला लक्षात येऊ शकतं की जर इराणच्या हाते एकही न्यूक्लिअर बॉम्ब असता या परिस्थितीत, तर हे शक्य असू शकतं की त्यांनी तो एक बॉम्ब इस्रायलवर टाकला असता. म्हणजे हे जे वातावरण त्यांनी निर्माण केलंय, पॉसिबिलिटी मला तरी असं वाटतंय की डेस्परेट होऊन, कारण की इराणनी काय केलं, इराणनी की हम तर डुबेंगे तुमको भी लेके डुबेंगे. करेक्ट. जर त्यांच्याकडे असतं तर ते त्यांनी टाकलं असतं. हे जर तुम्ही विचार केला इस्रायलच्या दृष्टीने, तर त्यांना हे कुठे ना कुठे वाटत असेल की इराणची जी रिजीम जर चेंज करून एक फ्रेंडली नाही पण ऍटलिस्ट कम्पॅक्ट तर राहू शकते एक दुसऱ्याबद्दल, जर राहिली तर कुठे आणि त्याच्यासाठी युएसचं येणं खूप जरुरी होतं. कारण की इस्रायलकडे ते आर्मामेंट्स किंवा ते बॉम्ब्स नाही आहेत जे युएस कडे आहेत. आणि म्हणून इस्रायली लॉबी इन युएस हॅज वर्कड त्यांच्या बरोबर टू फिनिश द इराणियन रिजीम दॅट वॉज द वॉर इन. ते कुठपर्यंत होईल नाही होईल असं आपण एक इस्लामिक देशांचं नेहमी बघितलं की जेव्हा त्यांना आता अर्थात थेटच युद्ध सुरू आहे, पण जेव्हा त्यांना थेट युद्ध परवडणारं नसतं, शक्यता नसते, त्यावेळी ते प्रॉक्सी वॉर्स किंवा टेररिझम याचा हे घेतात आणि अशा टेररिस्ट ऑर्गनायझेशन्स उभ्या राहतात. आपण बघितलं सगळ्या म्हणजे भूतकाळातल्या गोष्टी बघितल्या तर, आणि त्या काही ना काहीतरी अशा कारवाया करतात. तर हे होऊ शकतं का? खरं म्हणजे माझं तर म्हणणं अपोजिट आहे. अच्छा. की इराण सध्या तरी म्हणजे या वॉरच्या पहिले वॉज द फल्क्रम ऑफ एक्सेस ऑफ इव्हिल त्याला म्हणतात. करेक्ट. तर इराणला तुम्ही न्यूट्रलाइज केलं तर खूप जे आजूबाजूचे हे स्प्रिंटर हे जे ग्रुप्सचे वर्क करतात, हजबुल्ला, हमास, हुतीज, बाकी जे यमेनमध्ये, ते संपू शकतं. तर सरप्राइझिंग पार्ट आणि हे याच्याबद्दल मला पण सरप्राइझिंग पार्ट आहे की इराण शिया असून पण सुन्नी मिलिटन्सी, सुन्नी टेररिझमला फॅन करतात. सौदी ज्यांनी की चालू केलं, खरं म्हणजे हे सगळं चालू झालं वहाबी सौदी अरेबियाकडनं. पूर्वी जर तुम्ही बघा तर वहाबिझम इन वेस्ट एशिया अँड साऊथ एशिया केम वाया सौदी अरेबिया. पण MBS मोहम्मद बिन सुलतान जो करंट क्राऊन प्रिन्स आहे, मला तरी असं वाटतं की कुठे ना कुठे त्याला हे कळलंय की ही टेररिझमचा जो हा डाव आहे हा आपल्या देशाला पुढे नाही नेणार नाही. आणि म्हणून त्यांनी कॉन्शियसली एफर्ट केलं टुवर्ड डेव्हलपमेंट अँड टुवर्ड रिकन्सिलेशन, आणि त्याचा फायदा त्याला मिळतोय. हे जे डेव्हलपमेंट सौदीनी केलं ते इराणनी केलं नाही. दे बिकेम मोर फंडामेंटल. करेक्ट. आणि त्याच्यामुळे तुम्ही जर बघा इराण कुठे होतं आणि कुठे आहे आता, काय की तुम्ही हारणार नाही पण तुमच्या देशाची हाल काय, देशाचे तर हाल खराब झालेच ना. सो तुमचा जो प्रश्न आहे की ते वाढेल की नाही, तर इराणची रिजीम ही राहिली तर नक्कीच वाढेल. हे आज तुम्ही बंद केलंय, उद्या परत ते सप्लाय करतील, कारण ऑइल इज देअर मेन सोर्स. ऑइल कडनं पैसा त्यांना खूप मिळतोय. तो पैसा जो डेव्हलपमेंटला करायला पाहिजे होता, तुम्ही जर टेररिझम मध्ये लावला
तर होईलच. तिथली जनता पण आपल्याला रस्त्यावर छोट्या छोट्या कुठलाही विजय झाला की जल्लोष करताना दिसते, किंवा खामेनींच्या अंत्ययात्रेला सुद्धा ज्या प्रकारची गर्दी झालेली होती, तर तिथे यांनी पण केडर सगळे तयार ठेवले असतील, प्लॅन A, B, C, D असे. या प्रश्नाचं उत्तर माझ्याप्रमाणे तरी असं असेल की तुम्ही जे बघता ते खरं असेल हे जरुरी नाहीये. कारण की खमेनीच्या वेळेस जसं पार्टी ऑर्गनायझेशन असतं, आता कधी पॉलिटिकल लीडर आला असं वाटतं की पूर्ण भरलेला आहे, पण खरं म्हणजे त्याला सपोर्ट असतो की नाही ते कोणाला कळत नाही, इलेक्शन मध्ये हारून जातो. बरोबर. IRGC काय केलेलं आहे, आपले कार्डर इतका त्याचा डीप रूटेड आहे, लोकांमध्ये इतकी भीती आहे की IRGCच्या मुळे ओव्हर्टली म्हणजे दाखवण्यासाठी खूपशे लोक फ्लॅग घेऊन, बॅनर घेऊन, हे घेऊन शोक करू शकतात. आता हा एक प्रश्न तुम्ही खरं म्हणजे विचारायला पाहिजे होता की 2 महिन्यापूर्वी 6 महिन्यापूर्वी इराणमध्ये एवढे प्रोटेस्ट झाले, एकही प्रोटेस्टर बाहेर का नाही? खरं म्हणजे एवढं सगळं झालं ते यायला पाहिजे ना. त्याचं कारण आहे की IRGCचा जो कंट्रोल आहे डीप इन टू द इराणियन सोसायटी, ते त्यांना माहिती आहे की एकदा हे वॉर संपलं तर आमच्यावर परत येतील. आणखीन बिकॉज देर इज नो लीडरशिप आउटसाइड IRGC अँड हे जे करंट डिस्पेन्सेशन इस्लामिक रिजीम आहे, त्याच्यामुळे न लीडर असल्यामुळे कोणी जे अपोज जर करत जरी असले ते म्हणतात की आम्ही राहून दे, आम्ही बेहतर आहोत, बघू आम्ही काय करायचं. सो हे जे प्रोटेस्टला म्हणजे जे आपण बघतो त्यांना सपोर्ट आहे, तो सपोर्ट खरं म्हणजे सपोर्ट किती आहे नाही आहे, 50% असू शकतो, पण 50% नाही पण असू शकतो. देयर मे बी 50% पीपल हु आर अपोज टू दिस रिजीम, पण ते 50 फ्रॅगमेंटेड आहे, हे 50 कसे बरोबर म्हणून त्यांना असं वाटतं की एकदम एवढं मोठं आहे. भारताच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर सध्या तरी सगळेच एक्सपर्ट सांगतायत तेलाच्या बद्दल आपण चिंता करायची गरज नाही. शिवाय रूसकडनं पण आपल्याला महिनाभर तेलाचं, अर्थात रशियाशी आपलं नेहमीच चांगले रिलेशन होते आणि होल्डिंग्ज आपले चांगले आहेत, आपली क्षमता चांगली आहे, त्यामुळे एनर्जी सिक्युरिटीच्या बाबतीत फार चिंता करण्याची गरज नाही असं तुम्हाला सध्या तरी. आता म्हणजे हा जर लिमिटेड वॉर राहिला तर आपल्याकडे 70 दिवसाचे स्टॉक जसे म्हणतात, आपल्याला फिकर करायची म्हणजे जरूरत नाहीये, वरी करायची जरूरत नाहीये. इराणच्या वेळी आपल्याला रशियाकडनं ऑइल 30 दिवसाचं मूल्य युएसनेच दिलेली आहे. आपण जर हा वॉर वाढला तर परत आणखीन पण देऊ शकतात. पण इराण हे लक्षात ठेवायला पाहिजे, इराण का आपला सगळ्यात जास्त एनर्जी आपली, कारण की एक तर डिस्टन्स कमी आहे. बरोबर. इराण बरोबर आपले टाईज होते अलॉंग द कोस्ट, ते येऊ शकले असते. इराण वॉज गिव्हिंग आपल्याला एक फोर्ट देत होतं जबारच्या इथे. सो स्ट्रॅटेजिक रिझन्स पण होते, हे सगळे बंद होऊन जातील. आता जर ऑइल प्राइसेस वाढले, रशिया इज गिव्हिंग ऑइल ॲट अ डिस्काउंट कारण की वॉर मध्ये होतं, पण रशिया पण म्हणेल की दुसऱ्याकडे मिळत नाही तर माझे पण प्राइस वाढवा, $100 माझे पण करा. तर आपल्याला ऑइल जरी मिळालं तरी ऑइल प्राइसेसवर कंट्रोल होईल की नाही हे सांगणं फार मुश्किल आहे. आपण व्हेनेझुएलाकडनं पण ऑइल म्हणतोय की युएसच्या, व्हेनेझुएलन ऑइल ऑल्सो विल कॉस्ट अस दॅट मच. सो माझं तरी असं म्हणणं आहे की जरी कमी नाही झाली तरी प्राइसेसवर काबू करणं हे सांगणं फार मुश्किल आहे. आता ऑइल आता गव्हर्नमेंटनी काही अजूनपर्यंत वाढवलं नाही. किती दिवस ते ठेवू शकतात असं एनीवन्स गेस. मला तरी असं वाटतं another 10 days it will increase somewhere. तर आपण मेजर जनरल गडकरींशी बोलत होतो, ते आपल्याला समजावून सांगत होते अगदी सोप्या भाषेमध्ये की सध्या जो संघर्ष इराण, इस्रायल, अमेरिकेमध्ये सुरू आहे त्याचे परिणाम भारतावर काय होऊ शकतात, एकंदरच जागतिक जी परिस्थिती आहे ती कुठल्या दिशेने जाऊ शकते, अर्थात या युद्धामध्ये पुढे नेमकं काय होईल, हे वाढेल किंवा लवकर संपेल हे आता सांगणं जरी अवघड असलं तरी सुद्धा सध्याच्या घडीला तेलाच्या किमतींबद्दल चिंता करण्याची गरज नाही असं बहुतांश सगळ्या विश्लेषकांनी आपल्याला सांगितलेलं आहे. दररोज आम्ही
कुठल्या तरी तज्ज्ञाला तुमच्या सोबत घेऊन येत आहोत, तुमच्या समोर आणत आहोत आणि त्यांच्याकडून याबद्दलची परिस्थिती तुमच्या समोर मांडण्याचा हा प्रयत्न आहे. तुम्हाला काय वाटतं ते निश्चित कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास जनरल गडकरी यांचे आभार मानत मी आपली रजा घेते. खूप खूप थँक्यू. नमस्कार.